ना तो सारखा पोलीस जागा होतोय मध्ये मध्ये. म्हणून ते सारखं जरा असं त्यांनी हे व्हायला पाहिजे म्हणून त्या बांधल्यात. नाही, कारण काय आहे की आपल्याकडं काहीतरी चांगलं व्हायचंय, चांगलं कर्म करायचंय, आपल्याला या सगळ्या गोष्टी काहीतरी आपल्या आयुष्यामध्ये घडवायचंय. म्हणून आपल्याला मोठ्या मोठ्या चॅलेंज मधनं आपण बाहेर पडतोय. ओके, भारी रिझल्ट आहे की नाही विजय सरांचा? माणूस सुधारतो का? नाही. आणि आपण म्हणतो वैद्यताईंचं व्याख्यान आहे, उद्याला ऐक बाबा. तो काय ऐकतो? मग त्याला लय वेळा सांगायला लागतंय. त्यामुळे तुम्ही थकू नका. एखाद्या व्यक्तीचं आयुष्य बदलायचं आहे ना, तर आपण नाही थकायचं. ती व्यक्ती येवो अगर न येवो, येऊस तोपर्यंत सांगणार म्हणजे सांगणार. असं ठरवा. उद्याचं व्याख्यान डायबेटिसचं आहे, त्यामुळे उद्याच्या व्याख्यानासाठी आपण आताच डोक्यात विषय आणायला चालू करा. ओंकाराचं व्याख्यान ऐकताना डोक्यात चांगले चांगले विषय येतात. त्यात कुणाला आपण उद्याला आणायचंय धरून, कानगट्टा पकडून, शेंडी पकडून, ते ठरवा आजच. कारण एवढे क्लास रिझल्ट आहेत ना, आणि या रिझल्ट पासून लोक वंचित आहेत, लोक प्रॉब्लेम मध्ये आहेत. त्यांना आपण बाहेर काढण्यासाठी मदत करू शकतो, चांगलं कर्म करू शकतो, चांगली पुण्य कमवू शकतो. आणि हेच काय आहे हे सगळं ऐकू आता. वैद्यताईंच्याकडे योग पंडित आहेत, योग प्राध्यापक आहेत, योग रत्न आहेत, नॅचरोपॅथिस्ट आहेत, संस्कृत रत्न आहेत, आयुर्वेद रत्न आहेत, संस्कृतचं गाढे अभ्यासक आहेत. त्यामुळे अजून जरा नॉलेज मध्ये भर पडतात. आणि नुसताच नाही आहेत, खूप लोकांना घडवतायत. त्यामुळे जाणार आहोत आता, वेळ न घेता जाऊ आपण. वैद्यताई तुम्हाला बरोबर 19 मिनिट आहेत. ओके, चलो जोरदार क्लॅपिंग वैद्यताईंसाठी. सुमित सर ऑल म्यूट टाका, कारण कॉन्सन्ट्रेट व्हायला पाहिजे आपल्या सगळ्यांच. येस वैशाली ते अनम्यूट करा. हरिओम. खूप छान जो अनुभव आता आपण ऐकला ना, म्हणजे सगळ्यांचेच ऐकले. आणि विजय महोदयांचा अनुभव तर म्हणजे अगदी अफलातून असा अनुभव म्हणावा लागेल. कारण आम्ही प्रत्यक्ष भेटलोय, पाहिलंय त्यांचं बिफोर आफ्टर असं थोडस. आणि त्यामुळे अगदी म्हणजे समोर आम्हाला ते माहितीये. आणि हे सगळं होण्याच्या मागे ना, म्हणजे जसं शतायुषीतल्या जॉईन झाले म्हटल्यावर फक्त आपलं सकाळचं मॉर्निंग फ्युएल स्टेशन त्याचा तर भाग आहेच. अनेकांच्या अनुभवांचं ऐकून कॉन्फिडन्स येणं हा भाग आहेच. आपलं ओंकार जप चालू झाल्यापासून तर परिणाम खूप चांगले दिसायला लागलेले आहेत, अजून कमी कालावधीत दिसायला लागलेले आहेत. म्हणजे हे सगळं काही शतायुषीमध्ये आहे त्याच्यात. आणि योगाच्या वर्गांमध्ये पण आम्ही म्हणतो महिनाभराचा वर्ग केला, फक्त आसनांचा परिणाम नाहीये शेवटच्या दिवशी जेव्हा सगळे परिणाम सांगतात तेव्हा. तर याच्यात सुरुवातीला 3 ओंकार आणि प्रार्थना, शेवटी 11 ओंकार. आणि आपण तर इथे 15 मिनिटांचा ओंकाराचा जप सुरू केलेला. आणि एकदा सुरू केलं की शतायुषीमध्ये ते बंद होत नाही. त्यामुळे ते चालू आहे आणि त्याचा लाभ अनेक जण घेत आहेत. पण त्याने अजूनही आपण सगळ्यांनी लाभ घेतला पाहिजे. कारण असं आहे की ज्येष्ठ, श्रेष्ठ, जाणकार असं म्हणतात की भारतीयांचा हा ओंकार आणि भारतीयांचा गायत्री मंत्र या दोघांच्या ठिकाणी इतकं विलक्षण प्रभाव आहे की काही केलं नाही. आणि त्यांनी आमच्या वैदिकांच्याकडनं फक्त गायत्री मंत्र म्हणून घेतला. म्हणजे परदेशी लोकांनी जेव्हा संशोधन केलं तेव्हा चांगला शुद्ध ओंकार म्हणून घेतला. नुसत्या कॅसेट्स लावल्या हॉस्पिटलमध्ये वगैरे सुद्धा, तरी उत्तम परिणाम त्यांना दिसून आले. वातावरणामधलं प्रदूषण म्हणजे वातावरणात जे पॉझिटिव्ह आयॉन्स असतात, निगेटिव्ह आयॉन्स असतात, त्यातले पॉझिटिव्ह आयॉन्स वाढलेले आणि निगेटिव्ह कमी झालेले असं पण संशोधन त्यांनी केलं ओंकाराच्या बाबतीत. आणि मग ह्या मंत्राचं सामर्थ्य असं आहे की याचा उच्चार केला तर वातावरणामध्ये हे बदल वातावरणात सुद्धा होतात. तर माणसावरती होणारच. जो उच्चारण करतोय, स्वतः करतोय ते. खूप सारे प्रयोग झाले ते. आणि प्रयोग झाल्यावर त्यांनी असं म्हटलं की म्हणजे तुम्ही हॉस्पिटलमध्ये उपयोग करा, युद्धभूमीवर उपयोग करा, रस्त्यावर जिथे जिथे प्रदूषण आहे तिथे तिथे तुम्ही उपयोग करा. कारण वातावरणात जर चांगलं होतं तर
तुम्ही तुमच्या घरात म्हणताय, पण आजूबाजूच्या वातावरणावरती पण त्याचा परिणाम होत असतो. जगभर म्हणजे पुढे जाऊन म्हणजे तुम्ही इतक्या सगळ्या ठिकाणी करा की हे प्रदूषण नियंत्रणात जगामध्ये ज्या वेळेला म्हणजे वाढतच आहे, कशानं कशाने वाढतंय ओंकाराने, पण ओंकार म्हणणाऱ्यांची संख्या कमी आहे ना. आणि म्हणून त्यांनी म्हटलं की सगळीकडे म्हणा. आणि त्या एकदा असं होईल शेवटी की 24 तास जगभर लोकांना हे ऐकावे लागतील, ओंकार ऐकावे लागतील, मंत्र ऐकावे लागतील आणि त्या प्रदूषणातनं बाहेर येण्यासाठी हे आवश्यक म्हणून केलं जाईल. तर जास्तीत जास्त संख्या ही ओंकार म्हणणाऱ्यांची वाढली पाहिजे. आता एक शास्त्रज्ञ आहे, त्यांनी असं फिजिक्स अँड केमिस्ट्री ऑफ ह्युमन बॉडी नावाचं पुस्तक लिहिलंय. तर तो म्हणतो की मला तुमच्या दिवसातले फक्त 5 मिनिटं द्या. हे सबंध जग जर का आरोग्य संपन्न करायचं असेल आणि मानसिकरित्या पूर्णपणे सक्षम करायचं असेल, त्याचं मानसिक दौर्बल्य दूर करायचं असेल, त्यातनं त्याला बाहेर काढायचं असेल, तर तो म्हणतो की 5 मिनिटं द्या. आणि त्याचा हिशोब त्यांनी मांडलाय. एकदा केव्हा तरी आपण तो ऐकला पण होता, की तो म्हणतो की एका सेकंदाला माणसाच्या रक्तापासून सुरुवात करा. तो म्हणतो की रक्तातल्या ज्या पेशी आहेत, त्या पेशींचा विचार आहे, तिथून तो मांडायला सुरुवात करतो. अनेक प्रयोग दिलेत त्यांनी, अनेक गोष्टी दिल्या आहेत. पण तो म्हणतो रक्तामध्ये जे आपलं मेटाबॉलिझम होतं, चयापचय, तर त्याच्यामध्ये प्रत्येक क्षणाला पेशी मरत असतात आणि प्रत्येक क्षणाला पेशी जन्माला पण येत असतात. मग त्यांनी सांगितलं की आपण रक्तातल्या पेशींचा विचार केला तर दर सेकंदाला 30 लाख पेशी ह्या मरत असतात आणि 30 लाख पेशी नव्याने जन्माला पण येतात. मग त्या सबंध दिवसामध्ये या पद्धतीने त्या पेशींच्या पातळीवरती झीज होत असते, भर होत असते. त्याचं म्हणणं असं आहे की एका सेकंदाला 30 लक्ष, मग त्याला गुणिले सेकंदाला आहे 60 सेकंदांचा 1 मिनिट गुणिले 60 केलं तर 90 कोटी पेशी नव्याने जन्माला येतात. मग असं म्हणतो तो की तुम्ही मनात दुसरा कुठलाही विचार आणू नका, शांतपणाने ओंकार म्हणा 5 मिनिटांसाठी किंवा कोणताही भारतीयांचा मंत्र म्हणा. आणि ओंकाराच्या बाबतीत विशेष भर देऊन तो सांगतो की तुम्हाला जिथं बसायला आवडेल तिथे बसा, 5 मिनिटं तुम्ही ते करा आणि अंतःकरणापासून करा. हा त्याचा दावा आहे. कोणी असा परंपरावादी, अंधश्रद्धावादी किंवा असा कोणी सांगत नाही. शास्त्रज्ञ सांगतो की त्या 5 मिनिटांच्या काळामध्ये 18 कोटी गुणिले 5 म्हणजे 90 कोटी पेशी 5 मिनिटात, म्हणजे एका आपण आता जो हिशोब केला सेकंदापासून मिनिटापर्यंत 18 कोटी आणि 5 मिनिट बसला तर 18 पंचे 90 कोटी पेशी ज्या नव्याने जन्माला येतात, त्या पहिल्या पेशींपेक्षा अधिक सबल असतात, अधिक सतेज पेशी जन्माला येतात. तो म्हणतो ही जी 5 मिनिटं आहेत, ती आजची 5 मिनिटं, उद्याची 5 मिनिटं असं मी तुम्हाला सांगत नाहीये. तुम्ही नियमितपणाने करा की आजची 5 उद्याची 5 न करता आजच्या 90 कोटी पेशी, उद्याच्या 90 कोटी पेशी अशी बेरीज करा. 5 मिनिटाची, आपण तर 15 मिनिटं करतोय. मी तुम्हाला बोनस देतो, तुम्ही मला 6 महिन्याचा काळ द्या. समजा तुम्ही चुकलात काय, कधीतरी नाही झालं. आणि मग हिशोब मांडताना त्यांनी म्हटलं की दर 3 महिन्यानंतर रक्तातल्या प्रत्येक पेशीवरून ती नव्याने जन्माला आलेली असते आणि रक्तातली जुनी एकही पेशी शिल्लक नसते. तो म्हणतो ठीक आहे, आमचं कॉन्सन्ट्रेशन कमी आहे, आम्ही तुमचं कमी आहे असं तुम्ही म्हणता, ते आम्ही मान्य करू. म्हणून दुप्पट वेळ घेऊ, नाहीतर 3 महिन्यात हे होणार आहे. 6 महिने द्या, 6 महिन्याचा काळ घेऊन आणि 6 महिने 5 मिनिट न चुकता जर का तुम्ही हे केलं तर कुठलाही आपला म्हणून तुम्ही मंत्र घेतला, कसाही म्हणा, म्हणजे ओंकार हा माझा बरोबर आहे का, त्याचा बरोबर आहे का, हा चुकीचा आहे का, काही विचार करू नका. तुम्हाला जसा म्हणून छान वाटतं तसा मंत्र तुम्ही म्हणा. कारण बाकीच्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत, अकार, उकार, मकार, तिने अ लांबवायचा का म लांबवायचा, एकंदर वेळ 10 सेकंद ठेवायचा प्रयत्न करा किंवा जे काय आपला श्वास संपायच्या अलीकडेच थांबा वगैरे हे सगळं असलं तरी पण ते
त्या त्या पद्धतीने तुम्ही म्हणाल त्याचा सुद्धा तोच उपयोग होणार आहे. कारण या ध्वनीच्या ठिकाणी इतकं सामर्थ्य आहे की या विश्वामधला पहिला हुंकार येतो. कारण ओंकारातनं सगळी सृष्टी निर्माण झालेली. चैतन्य परमात्म शक्ती, त्याच्या खाली लगेच ते चैतन्य शक्तीच आहे ती परमात्म शक्ती म्हणजे. आणि त्यातनं हळूहळू पंचमहाभूत, माणसं आणि इतर प्राणी, जीवसृष्टी सगळ्या गोष्टी नंतर निर्माण झालेल्या आहेत. त्यामुळे ध्वनीच्या ठिकाणी इतकं सामर्थ्य आहे आणि ओंकाराच्या उच्चाराच्या मागे की त्याचा उपयोग करून घ्या. आणि कारण काय, तर एखादा माणूस संतापला जरी ना, रागावला, चिडला, ओरडाआरडा केला, तर तो मनुष्य कितीतरी आयुष्य आपलं कमी करून घेत असतो. इथपासून ते हिशोब त्यांनी पण मांडले, तर ते खरंच म्हणजे आपल्या मर्यादेपुरतं असं की आपल्याला ते सगळे होत असतात दुष्परिणाम आपल्यावर. आता हे एक आपण संतापण्याचं पाहिलं, पण अनेक गोष्टी आहेत. द्वेष आहे, मत्सर आहे, लोभ आहे, क्रोध आहे, ईर्ष्या आहे. मला त्याच्याकडे आहे आणि मला हे मिळालंच पाहिजे, किंवा त्याच्याकडे आहे म्हणून त्याची असूया करणं आहे. तर अशा सगळ्या गोष्टी आहेत. तर हे सगळं बघितलं तर ते जे काय होत असतं ओंकारामधून या सगळ्या गोष्टी तुमच्या मनातल्या नीट होणार आहेत. तुमच्या मनाची प्रचंड शक्ती वाढणार आहे. आता या मंत्राची पहिली शक्ती जी असते ती प्रामाण्य शक्ती असते. दुसरं म्हणजे त्याची एक फलिनी शक्ती असते. प्रामाण्य म्हणजे तुम्ही प्रमाण माना की जर का ऋषीमुनी सांगतायत ओंकार, आणि प्रत्येक उपनिषदात ओंकाराचं वर्णन आहे. योगोपनिषदात आहेच, पण बाकीच्या पण मांडुक्य उपनिषद तर पूर्णपणे ओंकारालाच वाहिलेलं आहे. संपूर्ण ओंकारावरच आहे. मग हे सगळं जर का आहे तर तेवढं एकच प्रमाण 10 मंत्रांचा उच्चार करायचा, ते पाठ करायचे, ते लक्षात ठेवायचे. ते मोठे कितीतरी निरनिराळ्या संख्येचे मंत्र असतात. जसं की त्रयोदशाक्षरी आहे की जय श्रीराम जय राम जय जय राम. तर असा मंत्र, अर्थात तुम्हाला जिथे श्रद्धा आहे तो मंत्र घ्या, पण ओंकार हा त्या सगळ्याच्या वर आहे हे ऋषीमुनी सांगतात. कारण त्यांनी त्यातनं साधना केली आणि या विश्वाचं संपूर्ण ज्ञान मिळवलं, दीर्घायुष्य मिळवलं, आणि ते ज्ञान आपल्याला वेदोपनिषदातनं लिहून ठेवलं की जे आपल्यापर्यंत आलेलं आहे. मग मंत्रशास्त्र म्हणतं की आपण जे केलं आहे त्याचं फळ मिळणार नाहीच असं नाहीये. म्हणजे कर्माचा सिद्धांत सांगतो ते कर्माचं फळ मिळणारच. मग तुम्ही ओंकार म्हणा, चिडचिड करा, नाहीतर तुम्ही पथ्य मोडा, तुम्ही कुठल्याही वेळेला जेवा, तुम्ही चहाचं व्यसन लावा, इतर कुठली व्यसनं घ्या, त्याचंही फळ मिळतंच. आपण आत्ताच बघितलं विजय सरांच्या अनुभवातनं की काय काय सवयी होत्या आणि त्याचं फळ त्यांना काय भोगावं लागलं. तर कर्माचा सिद्धांत आहे. त्यामुळे ओंकार तुम्ही म्हटला तर त्याही कर्माचं फळ आपल्याला मिळणार आणि मिळणारच आहे. तर हे जे काय आहे कर्म विभागाचा हा जो सिद्धांत आहे त्याच्यानुसार आपण पाहिलं तर चांगली कर्म करण्यामधलं एक कर्म म्हणजे एक 15 मिनिटांचा आपला ओंकाराचा वर्ग शतायुषीतला करणं. आपल्याला ती वेळ जमत नाही तर आपल्या घरात का होईना 5 मिनिट, 10 मिनिट, 15 मिनिट जो आपल्याला वेळ मिळेल त्या वेळामध्ये आपण त्याचा अगदी मनापासून जप करणं, उच्चारण करणं. आता बाकीचं कसं आहे, जप मनातल्या मनात पण करता येतो, ओंकाराचं पण करता येतं, ओंकाराचे पण उच्चारण. पण आपल्याकडे आपण आता जो ओंकार म्हणतो आहोत त्या ओंकारामध्ये आकाराचे, उकाराचे, मकाराचे सगळे परिणाम आपल्याला मिळत असतात. त्याच्यामध्ये फलिनी शक्ती आहे ह्या मंत्रामध्ये सुद्धा, की एक बीज पेरलं तर ज्वारीच्या कणसामध्ये अनेक दाणे येतात. तसा आपला एक ओंकार मंत्र म्हटला की त्याच्यामधनं तुमच्या मनावर परिणाम होतील, तुमच्या एकाग्रतेवर होतील, तुमच्या स्मरण शक्तीवर होतील, तुमच्या आकलन शक्तीवर होतील, तुमचे निरनिराळे विकार दूर होण्यामध्ये उपयोग होईल. त्यात एक प्राणायाम आहे. प्राणायाम होतो कारण आधी आपण श्वास घेतो आणि श्वास आपण ओंकार म्हणतो, ओंकार म्हणताना श्वास आपला बाहेर पडत असतो, त्याला उद्गीत प्राणायाम म्हटलेला आहे. आणि असा प्राणायाम पण त्यातनं घडतो. प्राणायामाचे परिणाम तेच दिलेले आहेत की आता आपण नेहाताईंचा वगैरे अनुभव ऐकतो की वपुकृशत्वम, त्याच्यामध्ये आपल्याला वजन कमी होणं हा पण परिणाम प्राणायामाचा सांगितलेला आहे. आणि त्यातनं उद्गीत प्राणायाम म्हटला
म्हणजे आपण 15 मिनिटाचा तो उद्गीत प्राणायाम करतो किंवा ओंकाराचं उच्चारण करतो, ओंकार जप करतो. मग हे जसं आहे की ते दोन्ही गोष्टी एका याच्यामध्ये होत आहेत. त्यामध्ये प्राणायाम पण घडतो आणि त्याचबरोबर ओंकाराचं उच्चारण, महामंत्र, बीज मंत्र आणि विश्वातला पहिला मंत्र आणि एकाक्षरी मंत्र. आता त्याच्यात गोंदवलेकर महाराज आहेत, तर ते असं म्हणतात की मनुष्य काय घेऊन आला, काय करतो, हे जर का त्यांनी प्रामाणिकपणाने तराजूच्या एका पारड्यात टाकलं आणि दुसऱ्या पारड्यामध्ये त्यांनी केलं, काय घेऊन आला ते टाकलं आणि प्रामाणिकपणे काय केलं, त्याचं फळ परमेश्वर काय देतो हे जर का दुसऱ्या पारड्यात मोजलं, तर मनुष्य जर प्रामाणिक असेल ना, तर त्याला सांगावंच लागेल की माझ्याकडे काय आहे त्यापेक्षा मी काय देतो ते अधिक आहे. पण ईश्वराच्या राज्यामधला न्यायच आहे की तो फलिनी आहे, फळ देत नाही, तर नुसतं फळ देतो असं नाही, ते बहुने अनेक परिणामांनी येणारं असं फळ देतो. आता ह्याने अंतर्ग्राही शक्ती वाढते. म्हणजे एक मंत्र, एक जागा, एक वेळ, आता आपण करतोय सगळे तसंच एका विशिष्ट ठिकाणी बसायची आपली जागा आहे आता घरामध्ये, की तिथे बसून आपण हा ओंकाराचा जप करतोय किंवा तिथे बसून शतायुषी ऐकतो आहे. तर हे सगळं आहे. मग ती व्यक्ती, ते स्थान सगळ्यांना सामर्थ्य प्राप्त होतं. आणि अशा प्रकारे श्रीधर स्वामी जे आहेत, त्यांनी आर्य संस्कृती नावाचं पुस्तक दिलंय, छान आहे ते. त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं की 33 कोटी देवता, म्हणजे काय आपल्या निरनिराळ्या स्थानावरती जे काय तपश्चरण केलं ऋषी मुनींनी आणि ती स्थानं सामर्थ्य संपन्न करून ठेवली. म्हणून आपण 12 ज्योतिर्लिंगांना जातो, अष्टविनायकांच्या ठिकाणी जातो, गिरनारला जातो किंवा बेळगावला बाहुबलीचं दर्शन घ्यायला जातो. सगळंच काही 33 कोटी देवता कशाला मर्यादित करता, असं ते म्हणतायत श्रीधर स्वामी. अहो, स्थानास्थानावरती सामर्थ्य प्रकट आहे, पण मंत्रशास्त्राचं सामर्थ्य सांगताना म्हणतात की आपली शक्ती जी आहे ती प्रामाणिक शक्ती या रूपामध्ये ही मंत्र खूप चांगल्या प्रकारे आपल्याला फल देत असतात. 1 ते 10 अक्षरीपर्यंतचे मंत्र असतात, त्यांना बीज मंत्र म्हणतात. 10 ते 20 अक्षरी आपला गायत्री मंत्र 24 अक्षरांचा आहे. तर त्याच्यामध्ये ते जे मंत्र असतात त्यांनाही एक वेगळं, आणि माला मंत्रांसारखे म्हणजे ज्ञानेश्वरी काय, गीता काय, एकनाथांचं काय किंवा तुकारामांची गाथा काय, ह्या सगळ्या गोष्टी, दासबोध काय, हे मोठे मोठे ग्रंथ आहेत ना, हे संपूर्ण मंत्रमय आहेत. गुरुचरित्र आहे, लोक पारायण करतात, मग त्यांना पण त्याचं फळ मिळणारच आहे. त्या संतांची संचित अशी मनशक्ती त्या मंत्रांच्या मध्ये, त्यामुळे ते माला मंत्र. पण मग आपला ओंकार हा एकाक्षरी मंत्र, आम्हाला एवढं करायला वेळ नाही हो. लोक म्हणतात की आम्हाला ते पारायण करायचं म्हणजे 2, 2.5, 3 तास एका ठिकाणी बसायचं किंवा 7 दिवस 2-2 तास बसायचं, तर असा आम्हाला वेळ नाही. पण मंत्रासाठी बघा 15 मिनिट, 5 मिनिटाचा हिशोब आपण बघितला की आपल्याला काय परिणाम मिळतात ते. मग हे सगळं आहे. तर ह्या याच्यामधनं बघा की संशोधनांमधनं दिसलेले आहे, कंपन स्पंदन जे आहेत ती अकाराची पोटावर, मूलाधार चक्रावर, मणिपूर चक्रावर, यांच्या अंडर अनेक अवयवांचं स्वास्थ्य अवलंबून आहे. उकाराची अनाहत चक्रावरती येतात आणि मकाराची मस्तिष्कावर, आज्ञा चक्रावर, म्हणजे सहस्र इथलं जे आज्ञा चक्र आणि सहस्रार चक्र आहे त्या ठिकाणी येतात. तर श्वास दीर्घ होतो, उद्गीत प्राण, ऑक्सिजनचं प्रमाण वाढतं आणि कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण कमी होतं. शरीराचं डिटॉक्सिफिकेशन होतं या माध्यमात. कारण संपूर्ण शरीरात रक्त या करोडो पेशी आहेत, त्या पेशींमध्ये कार्बन डायऑक्साईड साठायला नकोय, ऑक्सिजन त्यांना प्रत्येक क्षणाला पाहिजे कार्य करण्यासाठी. हे सगळं प्राणायामाच्या माध्यमातून होतं आणि आपला ओंकारामधून प्राणायाम सुद्धा होतोय आणि जप सुद्धा होतोय. प्राण ऊर्जेमध्ये वाढ होते मोठ्या प्रमाणामध्ये शरीरामध्ये, मन शांत होतं. भ्रामरीमध्ये जसं मकाराचं म्हणजे मकाराप्रमाणे उच्चार आहे, तसा ओंकाराच्या उच्चाराने नायट्रिक ऑक्साईड वाढतं आणि ऑक्सिजनची लेवल मोठ्या प्रमाणावर वाढते आणि पेशी अधिक ऊर्जेने काम करायला लागते. मन शांत तर होतच, आपला ऑरा ऋषी मुनींच्या, देवांच्या चेहऱ्याच्या भोवती जे आभा मंडल असतं, असं आपल्या प्रत्येकाच्या थोडं आहे, पण ते आपलं दिसण्या इतकं अजून शुद्ध झालेलं नाही मन आपलं,
किंवा आपल्या जी मनशक्ती आहे ती तेवढी वाढलेली नाहीये, शांती तेवढी नाहीये, आपल्यातले शरीराचं आणि मनाचं डिटॉक्सिफिकेशन हे कमी झालेलं आहे आणि म्हणून ते होत नाही. नाहीतर ते आपल्या आंतरिक ऊर्जेवरती अवलंबून आहे ना. त्यामुळे आपण ओंकार आणि आजूबाजूची वातावरणामध्ये